हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही मजेत आणि आनंदात असाल. तुमची दिवसाची देखील सुरुवात खूप छान झाली असेल. सो आज मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत माझा मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. त्याचबरोबर पुढे काय गोष्टी होतात आणि मी ॲक्च्युली सॅटर्डे संडेचा माझा रुटीन असतो सेम. नॉर्मल डेजला मी सगळ्याच गोष्टी फॉलो करू शकेनच असं नसतं. सो मी थोडंसं इझिली घेते काही दिवसांपासून, कारण स्वतःवरती इतकं बर्डन टाकले ना, त्यामुळे माझं सकाळचं उठणं देखील शक्य नाही आहे की मी उठू शकते रोजच्या टायमावर. सो मी थोडंसं इझी घेते, जेणेकरून मला ॲटलिस्ट माझा एक प्रॉपर सेम टाईमला मी रोज उठेन. मग तो सॅटर्डे संडे असू दे किंवा नॉर्मल वीकडे मंडे टू फ्रायडे, कारण एनिवेज उठायचं आहे. सो वाय नॉट टू फॉलो दी सेम रुटीन, आणि आपली बॉडी क्लॉक जो आहे तो बिघडत नाही. सो हाच माझा एक विचार जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे, की स्वतःवरती इतकी सक्ती जी आहे उठण्याबाबतची, मी ती खूप करत होते, की मला ह्याच टाईमला उठायचं आहे, आणि तेही 4:30 ते 5च्या आधीच. म्हणजे रुटीन जास्तीत जास्त फॉलो नाही होणार असं मी डोक्यात विचार करत बसते. सो रादर दॅन काय होईल त्यापेक्षा मी आत्ता काय करू शकते हा माझा फोकस खूप असतो, आणि त्यामुळे मी स्वतःला थोडंसं इझी घेते, इतकंही बर्डन नाही देते. सो माझा सकाळचा हाच रुटीन असतो, की मी उठते, सकाळी प्रार्थना बोलते, जी आपली करदर्शन आणि भूमिबंधन जी प्रार्थना आहे ती बोलते, आणि त्यानंतर माझा नॉर्मल रुटीन असतो पाणी पिण्याचा. सो 2 ते 3 ग्लास, जास्तीत जास्त 4 ग्लास असं करून मी हा जो एक मोठा एक तांब्या आहे तो 1 तांब्या किंवा सव्वा तांब्या पाणी पिते. ते पाणी पिताना देखील मी अफर्मेशन्स बोलते, जेणेकरून जी एनर्जी आहे आपल्या बॉडीमध्ये थ्रू आउट द डे राहते. सो माझी मैत्री जस्ट उठली आहे आणि मला तिला थोपटावं लागतंय. सो अशा पद्धतीने माझं रेकॉर्डिंग देखील असतं. थोडी शांतता शोधायचा प्रयत्न केला की त्या आवाजाने मुलं उठतात. सो आत्ता ॲक्च्युली मी रेकॉर्ड करताना माझं सगळं रुटीन झालं आहे सकाळचं फॉलो करून, आणि जस्ट मी रेकॉर्ड करायला बसले. म्हटलं आता तरी व्हॉईस ओव्हर देऊन हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करू. सो ठीक आहे. सो माझा रुटीन हाच असतो. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलते मी, आणि ते पाणी पिते, आणि मलासनामध्ये बसते, जेणेकरून आपली जी लोअर बॉडी आहे आणि आपले हिप्स आहे त्याची मोबिलिटी चांगली राहते, आणि बरेच त्याचे फायदे आहेत. ती येत्या काही ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला एक डिटेलमध्ये देखील शेअर करेन. सो अशा पद्धतीने पिल्यावरती जी बॉडी मुवमेंट आहे आणि आपलं जे एक बाउल मुवमेंट आहे ते देखील क्लिअर होण्यास मदत होते. पुढे मी व्हिज्युअलायझेशन करते, मेडिटेशन करते, आणि रायटिंग देखील करते, म्हणजे जर्नलिंग. आणि जर्नलिंग माझी जी असते ती माझी फुल डेसाठी, म्हणजे माझा काय थॉट आहे, माझी एकतर मी लिस्ट लिहिते की ही कामं माझी छानपैकी झालेली आहेत, आणि थँक्यू सो मच फॉर दॅट, जो ग्रॅटिट्यूड असतो तो मी व्यक्त करते. आणि त्या फ्लोमध्ये जे माझे थॉट्स येतात ते मी पूर्णपणे लिहून काढते. आणि जसं की मी कधी रीडिंग आधी करते, कधी जर्नलिंग आधी करते. एनिथिंग जे माझ्या डोक्यात येईल ना ते मी करते. मी असं स्ट्रिक्ट प्रोसिजर फॉलो नाही केलं की हे झालंच पाहिजे, हे नाही झालं तर आपलं रुटीन गडबडलं आहे, नाही. सो मी ते माझ्या मनात येईल ते पहिलं फॉलो करते, जेणेकरून ते इझी फ्लोमध्ये होईल आणि स्वतःवरती काही बर्डन येत नाही. सो अशा पद्धतीने रीडिंग देखील मी एक जे बुक आहे डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचं रीड करते. नॉर्मली मला आवडतं की मी ह्युमन बिहेवियर आणि आपलं जे माइंड कसं काम करतं, बिकॉज आय फॉलो द लॉ ऑफ अट्रॅक्शन. जी आपली मानसिकता आहे ती कशा पद्धतीने काम करते आपल्या स्वतःसाठी, मला त्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, की आपण आपली जी प्रगती आहे ती जशी आपल्या हातात आहे, जशी आपल्या विचारांमध्ये आहे, सो ते कसे काम करतात हे मला जाणून घ्यायला खूप आवडतं. आणि डॉक्टर जो डिस्पेन्झा, मला बोलता देखील येत नाही. सो जरा पटापट बोलताना मला असं होऊन जातं, की कधी-कधी नाव गडबडतं. हां. सो डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचे खूप थॉट प्रोसेस आहे ना, मला खूप छान इम्पॅक्ट होतो त्यांच्या विचाराने. एक इन्स्टंट एनर्जी असते, जी बऱ्याच वेळेसाठी राहून जाते. जेव्हा-जेव्हा मी त्यांचे विचार पुन्हा रिपीट करते माझ्या ब्रेनमध्ये आणि विचारांमध्ये. सो ते मला खूप चांगलं वाटतं, आणि ते मी फॉलो करण्याचा प्रयत्न करते. कारण ते फक्त यासाठी नाही आहे की तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल, पण ते जे बेसिक रूटवरती काम करतात, म्हणजे बेसिक गोष्टींवरती काम करतात. जसं की तुम्हाला इन्स्टंट कॉफी पिली की थोड्या वेळ तुम्हाला खूप छान वाटेल, पण नंतर काय? सो तसंच आहे. जर तुमचं मनातून, म्हणजे तुमची जी हृदयातून तुम्हाला जी एनर्जी येते, ती ॲक्चुअली जास्तीत जास्त वेळ राहते. सो ती कशी राहावी आणि तिथे कुठले विचार पोहोचले तर ती एनर्जी बाहेर येते, त्यावरती ते काम करतात.
सो ते सगळं देखील मी हळूहळू माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. सो मी ते पुस्तक वाचून झाल्यावरती माझं हे एक जे व्हिज्युअलायझेशन आहे, म्हणजे आपण जसं मेडिटेशन करतो तसं मी एक 5-10 मिनिटं करतेच. पण आता मी सध्या त्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड केली आहे, की जे व्हिजन बोर्ड जो मी मागवला आहे, ते मी तुमच्याबरोबर लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलंच होतं. सो त्यामध्ये मला ते आर्यासाठी स्पेसिफिकली मागवायचं होतं, कारण तिला प्रॅक्टिकली अप्रोच कळावा आणि व्हिजन बोर्डमध्ये मी माझ्या देखील गोष्टी ज्या विशेष आहेत, ज्या गोल्स आहेत, त्या मी पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट टेन्समध्ये लिहिते. ऑलरेडी झाली आहे गोष्ट. अशा पद्धतीने आपण ते विचार करून त्या फीलिंगसोबत ते लिहायचं असतं. तर ती गोष्ट खरंच म्हणजे ती लवकर पूर्ण होते. 100% अशीही होणार आहे, पण जो वेळ आहे तो कमी लागतो. जर तुम्ही फीलिंग आणि पूर्ण त्यापुढे म्हणतात ना, त्याचे 100% लिहिताना दिलात, की येस ही गोष्ट माझ्याबरोबर झालेली आहे आणि त्यामुळे मी खुश आहे, अशा पद्धतीने. सो पुढे माझा रुटीन असतो. सगळं झालं की अंघोळ वगैरे करणं. नंतर मी माझं सेल्फ केअरला एक 10 ते 15 मिनिटं नक्कीच देते. कारण माझी स्किन खूप ड्राय आहे आणि त्या पद्धतीने ना मला मी बरेच काही प्रोडक्ट्स वापरत नाही. मोस्टली मी खादी खादी ब्रँडचं जे आहे प्रोडक्ट ते आणि बायोटेकचे मोस्टली वापरते. हे 2 प्रोडक्ट्स आहेत जे मी खूप विश्वासाने वापरते. या व्यतिरिक्त मी जे आहे जे आपलं नॉर्मल आयुर्वेदिक स्टोर्समध्ये मिळतं उपटन आणि जे केसांचे प्रोडक्ट्स असतात ते वापरते. जसे की शिकाकाई पावडर, रिठा पावडर ह्या सगळ्या नॅचरल गोष्टीच वापरते. कारण केस माझे खूप पातळ झाले होते आणि हेअरफॉल थांबत नव्हता. सो ते वापरायला लागल्यापासून माझं हेअरफॉल 100% म्हणजे इन्स्टंटली थांबलं आहे. त्यामुळे मी त्यावरती खूप रिलाय करते. सो माझा सेल्फ केअर रूटीन हा मी जास्तीत जास्त म्हणजे रोजच्या रोज फॉलो करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून एक जो आत्मविश्वास आहे तो नेहमीच आपल्यासोबत राहतो प्रत्येक कामामध्ये. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या मी येत्या ब्लॉग्समध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि सेल्फ केअर म्हणजे स्वतःची तुम्ही काळजी घ्या, तर आपोआप सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये म्हणतात ना, एक मार्गी लागतात. आणि सेल्फ केअर रुटीन फॉलो करून झाल्यावरती मी पूजा वगैरे करून घेते आणि रोजच्या रोज मी पूजा म्हणजे मला करायला वेळ मिळत नाही. पण मी प्रयत्न करते की जेव्हा पूजा करेन तेव्हा ती एकदम छान देव वगैरे पुसून घेते आणि ते देखील एक मेडिटेशनचा भाग आहे माझ्यासाठी. जसं प्रत्येकासाठी असतोच जे पूजा करतात ते. आणि मला ही देखील प्रोसेस खूप आवडते. मनापासून असं प्रसन्न वाटतं आणि पूर्ण दिवस खूप छान जातो. सो असा होता माझा मॉर्निंग रुटीन. ज्या गोष्टी मी करू शकते, जेव्हा मला पॉसिबल आहेत, तेव्हा मी करते. रोज सगळं काही शक्य होत नाही आणि प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. प्रत्येकजण करू शकतो ते करतात. पण मला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या मी करते आणि ऑनेस्ट जो काही रुटीन माझा आहे प्रत्येक बाबतीतला, तो मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. माझे विचार देखील जे त्या मागचे आहेत, ते देखील मी शेअर करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणते विचार आवडले माझे आणि कशा पद्धतीने रुटीन फॉलो करता. तुमचे काय विचार आहेत मला नक्कीच वाचायला आवडेल आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.